जागतिक महामारी म्हणून घोषित झालेल्या कोरोनाच्या संकटात व सततच्या लॉकडाऊनमुळे हजारो कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे। अशातच सामान्य माणसाला मदत व्हावी या हेतूने प्रेरणांकुर बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्था अमरावती व सहयोगी संस्थेच्या वतीने पहिल्या 35 गरजवंत कुटुंबांना 18 जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वितरण समता कॉलनी येथे करण्यात आले। समाजातील दानशूर लोकांनी दिलेल्या दानातून जवळपास 18 जीवनावश्यक वस्तूंची किराणा किट तयार करण्यात आली, ज्यामध्ये 5 किलो गहू, 1 किलो साखर, 1 किलो तेल, 1 किलो हरभरा तूर डाळ, 1 किलो, अर्धा किलो बेसन, 1 किलो रवा, 1 किलो मीठ, 1 किलो पोहा, चहा 100 ग्रॅम, मसाला 100 ग्रॅम, हळद 50 ग्रॅम, धनिया पावडर 50 ग्रॅम, 1 नग 200 ग्रॅमची आंघोळीची साबण, 1 कपडे धुण्याची साबण, बिस्किट पुडा, तिखट 100 ग्रॅम सोबत 1 सॅनिटायझर बॉटल इतक्या वस्तू गरजवंत कुटुंबांना देण्यात आल्या। कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे उपासमार सहन करणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना या उपक्रमातून मदतीचा हात देऊन प्रेरणांकुर बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने दिलासा देण्यात आला। कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून विविध झोपडपट्टी भागातील विधवा महिला, घरकाम करणाऱ्या महिला, वृद्ध महिला व पुरुष, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिलांना किराणा किटचे वितरण करण्यात आले। गरजवंतांना दिलासा देणाऱ्या या विधायक उपक्रमाच्या वेळी सेवानिवृत्त प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र अरुण कुमार आठवले, नगरसेवक प्रशांत डवरे, बोधी छाया पुरुष बचत गटाचे अध्यक्ष अंबादासजी लांडगे, उपाध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ गजबे, शालवन पुरुष बचत गटाचे सहसचिव बाळासाहेब ढोके, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे अध्यक्ष विजयराव गायकवाड, बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ शाखा सिनियर मॅनेजर अश्विनजी जांभूळकर, स्वराज मल्टीपर्पज सोसायटी अमरावतीचे अध्यक्ष कैलाश रोडके, प्रेरणांकुर बहुउद्देशीय विकास व शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष मिलिंद लोणपांडे, इंजिनियर शिवदास वानखडे, रमेश रामटेके, भावेश तंबाखे, रोहित गजबे, रतन राऊत, विनय सोंदुले, पवन वाकोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते।